देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। दासोपंत वर्णन करतायत जे सेनानी पांडवांच्या बाजूने लढतायत की आध्यात्मिक नजरेनं त्या दृष्टीनं जर या सगळ्या सेनेकडे बघितलं, या सगळ्या प्रसंगाकडे बघितलं तर दासोपंतांच्या दृष्टीनं ते कोण आहेत ज्याला आम्ही रूपक असं म्हणतोय, ते रूपक त्यांनी बसवलंय। मी पुन्हा त्याची आवृत्ती करत नाही, पण जीव आणि शिव श्री कृष्ण अर्जुन आणि इतर त्या अनुषंगानं सगळं आध्यात्मिक रूपक आपण बघत आलोय। पुढे काय वर्णन करताय, हे जे राजे मदतीला आलेले आहेत ते राजे म्हणजे बाह्य रंग आहे, आणि मग अंतर्गत किंवा आता अंतरंग सुत ते जी कवण ते कोण आहेत, अंतरंगातले जे गुण आहेत आध्यात्मिकतेसाठीचे ते कोण आहेत, जे सैन्यामध्ये व्यक्ती म्हणून इथं उपस्थित आहेत, पण त्या व्यक्ती म्हणजे दासोपंतांनी त्यांना आध्यात्मिक रूपकामध्ये आणून मांडलंय, ते कोण आहेत ते बघूया। सुभद्रेचा जो नंदनू झाला अर्जुनापासून, तो येकू अभिमन्यू आत्मजो होय। तैसा आपणाची पासाव झाला, सत्प्रेतनू शुद्धा जीवा आपुला, तोची सौभद्रू कथिला अर्जुनाचा। आत्मधर्मो जो आधी, तो अनात्मधर्मा विरोधी, म्हणून गुणी विविक्त बुद्धी वर्ते नित्यू। एवं स्वात्मधर्मे झाला विविक्तात्मबोधू आपुला, तो धर्मा पासाव उपजला प्रतिविंधू सुतू। आत्मयोगाची जवस्थिती तव भेदाचे भानची नाथी, अनुभवी जाणती प्रतिती यया बोलाची। आत्मयोगा भीमसेना पासाव श्रुत सोमा जाणा, तो द्वैता भाव बंधू म्हणा भरवसेन। अर्जुनो शुद्धात्मा निर्वाणी, स्ववृत्ती विकाशू तया पासुनी, श्रुत कीर्ती म्हणवनी अभिधानतया। नकुळू निरभिमानी चोखडा, शतानिकू तत्पुत्र गाढा, तो स्वरूपो परमुवो गाढा वीरु जाणावा। सहदेव तो स्वप्रकाशू, श्रुतसेनु तयाचा अंशू, तो स्वरूपान्वय प्रकाशू सर्वत्र जाणावा। एवं धर्मे प्रतिविंध्यू झाला, श्रुत सोमा भीमा आपुला, श्रुत कीर्ती उपजला अर्जुने तेणे। शतानिकू नकुळाचा, श्रुत सेनू सहदेवाचा, आता निर्धारू ययाचा तोची कैसा। आत्मधर्मे विविक्त बोधू, आत्मयोगे द्वैतच्छेदू, आत्मशुद्धत्वे उद्बोधू, स्ववृत्ती विकासाचा। निरभिमाने उपरमू, स्वप्रकाशे मुख्य धर्मू, आत्मान्वयोपक्रमू
सर्वत्र स्फुरे. एकलिये स्वरती पासून पाचाचे हे 5 जण. वेगळाले जन्मस्थान नवर्ते तया. विविक्तात्मबोधा धाकुला का जो तया पाठी उपजला. द्वैता भाव स्फुरला योग बळे तेणे. द्वैता भावा पाठीचा स्ववृत्ती विकासू पुत्रुतीचा. तया धाकुला गुणाचा स्वरूपो परमू. तया पाठीचा बुद्धिवंतु अन्वयात्मबोधू विख्यातु. स्वरतीची यया हेतू 5 जणाते. अरती स्वात्मभाव विचरे अनात्म संबंधी तेथ दुसरे. तेणेसी वेगळिक स्फुरे ते तयेची क्षणी. स्वरती स्वात्मयोगू तो निष्ठा. निष्ठे प्रपंच भाव द्रष्टा. विविक्त ज्ञानी तो कट्टा. कैसा नव्हे प्रपंच भावे आत्मरती. शुद्धात्मा विचरे प्रतिती. तेथे स्ववृत्ती बोधा उत्पत्ती. ते कैसी न भावी. स्वरती निरभिमानू मिळे. तेथे वृत्ती समूह मावळे. स्वरूपो परमू तेणे काळे. सिद्धू होय स्वप्रकाशे केवळे. सर्व आत्मा हे कैसे न कळे. म्हणून स्वरती स्वप्रकाशू मिळे. अन्यथा अन्यया करी. विविक्त बोधापासून प्रपंचा भाव दर्शन. प्रपंचा भावे करून स्ववृत्ती उमटे. स्ववृत्ती झालिया उपरमू. कळे निर्विकल्पू आत्मा रामू. मग आत्मबोधे सकळू भ्रमू. आत्माची होय. ही केवळ आध्यात्मिक परिभाषा आहे. सुरुवात अशी केली होती की हे जे परराष्ट्र नाथ आलेले आहेत, राजे आलेले आहेत, मदतीसाठी आलेत पांडवांचे, ते बहिरंगची समजत. तो सगळा बाह्य रंग आहे, बाह्य क्रिया आहेत. मग अंतरंग काय आहे? तर आत्म्याला जाणणं आहे. आत्म्याला जाणणं, त्यासाठी जो आधार घ्यायचा आहे तो बहिरंगाचा नाहीये. म्हणजे हे परराष्ट्राचे राजे आलेत, त्यांच्या साह्याने खरं म्हणजे हे युद्ध जिंकलं जाणार आहे का? तर म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. कारण त्यांचा नुसता आधार जरी असला तरी अंतरंगातलं जे प्रकटन आहे, जी प्रचिती आहे, जे बळ आहे, जी ऊर्जा आहे, जी प्रवृत्ती आहे, जो स्वभाव आहे, जी कला आहे, जे प्रकटन आहे, जे ज्ञान आहे, ते सगळं असेल तरच हे परराष्ट्राचे राजे आधाराला जे आले त्या आधारानं युद्ध जिंकता येईलही कदाचित. पण आधी अंतरंगामधले जे गुण आहेत ते गुण त्या युद्धाला जिंकण्यासाठी सिद्ध केले पाहिजे. आता म्हटलं तर हे युद्ध कोणतं आहे? कुरुक्षेत्रावरचं युद्ध आहे, सत्तेचं युद्ध आहे.
कौरवांच्या पांडवांच्या मधल्या संघर्षाने सत्तेवर कोण आरूढ होणार त्यासाठीचं युद्ध आहे. पण दासोपंत या ठिकाणी जे युद्धाचं वर्णन करू लागलेत आता, ते मात्र राजसत्तेचं युद्ध नाही, तर ते आत्मसत्तेचं युद्ध आहे. आणि या आत्मसत्तेसाठी हे परराजे जे आलेत ते सगळे बहिरंग आहेत. पुरत्रय जिंकण्यासाठी शम दम, ज्याला आपण अभ्यास योग म्हणालो, ज्याला आपण धर्माधर्म विवेक म्हणालो, ज्याला आपण कर्मयोग म्हणालो, ज्याला आपण भक्तियोग म्हणालो, हे सगळं बाहेरचं आवरण आहे. हा सपोर्टिव्ह फोर्स आहे. पण हे सपोर्टिव्ह फोर्स बाह्य किंवा बाह्य अंगानी आधारयुक्त असलेले, आधार देणारा हा दळाचा भाग आहे, सैन्य दळाचा भाग आहे. मग अंतरंगामध्ये काय असलं पाहिजे की जेणेकरून या बाहेरच्या सगळ्या आधार दळाचा उपयोग होणार आहे, अन्यथा फोल आहे सगळं. आणि दासोपंत वर्णन करायला सुरुवात करतात. इतकं चपखल रूपक, इतकं सुंदर नाटक किंवा पात्र भूमिका दासोपंतांनी इथे बसवल्या आहेत. सुभद्रेचा जो नंदन, आता एकेका पांडवापासून जो एक एक पुत्र झालाय त्याचं वर्णन दासोपंतांनी केलंय. आपण त्याच्या सार भागाकडे येऊया, कारण त्या ओव्यांमध्ये फार विस्तृत दासोपंतांनी हे सगळं सांगितलेलं, ते मी आपल्याला ओव्यांच्या माध्यमातून सांगितलं. दासोपंत वर्णन करतात की अर्जुनापासून जो झालेला आहे ना सुभद्रेचा नंदन, तो सौभद्रू. आणि हा कोण आहे तर आत्मधर्म आहे, अनात्म विरोधी आहे. आणि म्हणून याचा गुण काय, आत्मधर्म असल्यामुळे याचा गुण काय, म्हणून गुणी विविक्त बुद्धी वर्ते नित्यू. आता विविक्त बुद्धी याचा अर्थ असा की एकांतामध्ये प्रवण होऊन नित्य जो त्या परमात्म्याचं ध्यान करतो तो आत्मबुद्धी आहे, जो आत्मधर्म आहे, विविक्त बुद्धी आहे. विविक्त या शब्दाचा अर्थ एकांत आणि विविक्त या शब्दाचा अर्थ अलग, वेगळा, स्कॅटर्ड. पण इथे आपण जो विचार करणार आहोत तो गुणाच्या अंगाने विचार करणार. एकांतामध्ये नित्य आत्म्याचं विवेचन, चिंतन, नित्य त्याचा विचार, बुद्धीनं त्या ज्ञानानं त्याचा विचार करणारा जो तो आत्मधर्म, तो आहे अर्जुनाचा पुत्र सौभद्र. आणि मग स्वात्मधर्मानं विविक्तात्मबोध ज्याला झाला तो पुढे कोण आहे, आणखी तो धर्मापासाव उपजला प्रतिविंध्युसुतो. धर्मापासून जो या विविक्त बुद्धीनं पुढे ज्याला आत्मबोध झाला, तो पुढच्या पायरीवरचा जो गुण आहे अध्यात्म क्षेत्रातला, तो म्हणजे विविक्तात्मबोध. जो विविक्त बुद्धीनं झालेला आहे, विविक्त बुद्धीनं उपजला, त्याचं कारण आहे आत्मधर्म आहे. आणि स्वात्मधर्मानं तो झाला आणि ज्याला विविक्तात्मबोध म्हटलंय तो धर्मापासून निपजला, उपजला, तो प्रतिविंध्यू आहे. प्रतिविंध्यू इथे युद्धाला उभा आहे आणि त्याला दासोपंत विविक्तात्मबोध असं म्हणतायत. आणि मग आत्मयोग ज्याला कळला, त्याची स्थिती इथपर्यंत आली की त्याला तो बोध झाला एकांतामध्ये
जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या नंतर आत्मयोगाची स्थिती निर्माण झाली आणि मग तव भेदाचे भानचे नाशी. जेव्हा त्याला आत्मयोगाची स्थिती आली, त्याला ते ज्ञान झालं, त्यानंतर दासोपंत वर्णन करतात की जेव्हा आत्मयोग स्थिती उत्पन्न झाली त्या क्षणी त्याचं भेदाचं जे भान आहे ते त्याला आलं. काय भान आलं? तव भेदाचे भानची नाथी, की इथे भेदच नाहीये याचं भान त्याला आलं. अनुभवी जाणती प्रतिती येया बोलाची. मी जे काही तुम्हाला सांगतोय की भेदाचं भान आलं, ते माझ्या समक्ष बसलेले जे श्रोते आहेत, जे मोठे तत्वज्ञानी आहेत, आत्मज्ञानी आहेत, त्यांना हे माहिती आहे की ज्यांनी याची प्रचिती घेतलेली आहे, प्रतीती घेतलेली आहे, ज्यांना अनुभव आहे की मी जे बोलतोय या बोलाची. कोणता बोल आहे? की भेदाचे भानची नाथी. हे जे बोलणं आहे की भेदाची प्रचिती, द्वैत भान ज्यांचं गेलं त्यांना जेव्हा आत्मयोग होतो तेव्हा द्वैताचं भान जातं. आणि मी हे अनुभवाचे बोल बोलतो आहे की जे माझ्या समक्ष बसलेले आहेत, ते समक्ष बसलेले हे जाणतात की द्वैत भावाची स्थिती जेव्हा निवळते, मावळते, तेव्हाच आत्मयोगाची प्रचिती त्यांना येते. आणि म्हणून आत्मयोग कोण आहे? आत्मयोग भीमसेना पासाव श्रुत सोमा जाणा, तो द्वैत भाव बंधू म्हणा भरवसेना. मी मोठ्या विश्वासानं सांगतो की भीमापासून जो झालेला आहे श्रुत सोमा, तो आहे द्वैत भाव बंधू, जिथे आत्मयोगाची प्रचिती आलेली आहे. अर्जुनो शुद्धात्मा निर्वाणी, स्ववृत्ती विकासू तयापासूनी, श्रुतकीर्ती म्हणूनी अभिधानतया. दासोपंतांनी नामकरण केलेलं आहे. ते म्हणतात अभिधानतया. त्याला काय नाव देतो मी? स्ववृत्तीचा विकास कुठे झाला? तर अर्जुनाचा जो शुद्धात्मा, जो रथामध्ये आरूढ झालेला आहे, जो शिवात्म्याच्या जवळ बसलाय, जो जीवात्मा आहे, जो शुद्ध आत्मा निर्वाणी आहे, ज्याला श्रीकृष्ण उपदेश करणार आहेत, त्याच्या वृत्तीचा विकास झालेला आहे. नुसत्या वृत्तीचा नाही तर स्ववृत्तीचा विकास त्याच्यापासून झाला. आणि त्याच्यापासून कोण झाला पुढे? तर श्रुतकीर्ती आहे, त्याचा मुलगा श्रुतकीर्ती आहे. आणि म्हणून श्रुतकीर्ती जो आहे तो अर्जुनाचा मुलगा, स्ववृत्ती विकास असं त्यांनी नाव दिलंय दासोपंतांनी. हे काय आहे? स्वात्मधर्म, आत्मधर्म, विविक्त बोध, विविक्त बुद्धी, आत्मयोग, स्ववृत्ती विकास. तर ह्या इतक्या सूक्ष्म पायऱ्या आहेत अध्यात्म क्षेत्रातल्या. आत्मतत्व कळण्याच्या मार्गावरचा आत्मतत्व हा जर शेवटचा टप्पा असेल, हे जर शिखर असेल, तर त्या मंदिराच्या या छोट्या 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 पायऱ्या आहेत, जे अंतरंगामध्ये घडायचंय. अंतरंगामध्ये कोणते गुण असले पाहिजेत आत्मतत्व जाणण्यासाठी? तर ते हे गुण आहेत. आणि ते गुण दासोपंत वर्णन करतायत की ही प्रचिती येणं, द्वैतभाव विसरणं, आत्मबुद्धी, विविक्त ज्ञान, विविक्त आत्मज्ञान, विविक्त आत्मबोध, आत्मधर्म, स्ववृत्ती, स्ववृत्ती विकास. आणि इथे येऊन ते दासोपंत थांबलेत. ते असं म्हणतात की स्ववृत्ती विकासू तयापासूनी श्रुतकीर्ती म्हणून अभिधानतया. अर्जुनाचा जो मुलगा आहे ना, श्रुतकीर्ती नाव आहे त्याचं, श्रुतकीर्ती नाव आहे त्याचं. आणि तो म्हणजे स्ववृत्तीचा विकास आहे अर्जुनाच्या.
नकुळू निरभमानी चोखडा, शतानिकू तत्पुत्रु गाढा, तो स्वरूपो परमुंगो गाढा वीरू जाणा. हा वीर कसा आहे? नकुलाचा जो मुलगा आहे, निरभिमानी, अभिमान गळालेला आहे, त्याचा अहंकार गळालेला आहे. आणि त्याचा जो मुलगा आहे तो शतानिकू, तो स्वरूपाला जाणणारा आहे. स्वरूपो परमुंगो गाढा, स्वरूप जाणणारा. जेव्हा स्ववृत्तीचा विकास होतो त्याच्या नंतरचा जो टप्पा आहे, दासोपंत सांगतात की तो नकुलाचा जो मुलगा आहे शतानिक, त्याचं नामाभिधान आहे आणि तो म्हणजे स्वरूप परम जाणणारा, स्वरूप जाणणारा. स्वप्रकाशू कोण आहे? तर तो सहदेवाचा मुलगा आहे, तो श्रुतसेन आहे. स्वरूपान्वय प्रकाशू, सर्वत्र जाणावा. आणि श्रुतसेन स्वरूप जाणणारा शतानिक, आणि श्रुतसेन हा त्याचा अंशच आहे, सहदेवाचा अंश आहे. तो स्वरूपान्वय प्रकाशू, सर्वत्र जाणावा. स्वरूपाचा अन्वय, त्याचं ज्ञान ज्याला झालेलं आहे आणि त्या ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पडलेला आहे, तो श्रुतसेन आहे. आणि तो धर्मे प्रतिविद्यू झाला, श्रुतसोमा भीमा आपुला, श्रुतकीर्ती उपजला अर्जुने तेणे. आणि मग एकेका पांडव पुत्रांचा उल्लेख दासोपंत पुढे करतायत की प्रतिविंध्यू, श्रुतसोमा, श्रुतकीर्ती, शतानिक, हे जे नकुल, सहदेव, अर्जुन, भीम, धर्म, या सगळ्यांचे जे पुत्र आहेत ते सगळे, या सगळ्यांचा मिळून निर्धार झालेला आहे. हा निर्धार कोणता आहे? तर पांडवांचा मुलगा धर्माचा प्रतिविंध्यू, भीमाचा श्रुतसोमा, अर्जुनाचा श्रुतकीर्ती, नकुलाचा शतानिक, सहदेवाचा श्रुतसेन, आणि या सगळ्यांचा मिळून निर्धार होतो आहे. तो कसा आहे त्याचं वर्णन ते पुढे करतात. आत्मधर्मे विविक्त बोधू, आत्मयोगे द्वैत छेदू, आत्मशुद्धत्वे उद्बोधू, स्ववृत्ती विकासाचा. हा टप्पा आहे, त्याचा विकास त्यांनी सांगितलाय. तो कसा विकास आहे? तोची कसा? धर्मापासून झाला तो विविक्त बोधू जो प्रतिविंध्यू, आत्मयोगाने जो निर्माण झालाय तो द्वैत छेदू, ज्यानं द्वैत छेद निर्माण केला तो आत्मयोग. कोणाचा आहे? तर तो भीमाचा आहे. आत्मशुद्धत्व कोण आहे? त्याच्यापासून उद्बोध झालेला आहे. आत्मशुद्धत्व अर्जुनाचा आहे. स्ववृत्ती विकास पुढे झालेला आहे आणि त्याच्यातूनच पुढे आध्यात्मिक गुणांचा विकास आहे आणि आत्मतत्वाला जाणण्याच्या, आत्मसत्तेच्या युद्धामध्ये हे सगळे वीरसेन आहेत. हे गुण म्हणजे वीरसेन आहेत. हे पांडवांचे पुत्र प्रतिविंध्यू, श्रुतसेन, श्रुतकीर्ती, शतानिक आणि श्रुतसेन, या सगळ्यांचा गुण म्हणून त्यांनी रूपक म्हणून उपयोग केलेला आहे. दासोपंतांनी त्यांच्यावरती हे रूपक केलेलं आहे. त्याची जी संगती त्यांनी पुढे लावली आहे ना, ती मोठी चिंतनीय आहे. ये कलिये स्वरती पासून, 5 पांडवांच्या एका पत्नीपासून, ये कलिये स्वरती पासून
पाचाचे हे 5 जण, पाचाचे हे 5 जण, ई वेगळे जन्मस्थान न वर्ते तया. मूळ 5पासून, 5 ज्ञानेंद्रियांच्या पासून 5 कर्मेंद्रिय, त्यांची वृत्ती, त्यांचा भाव हा कुणापासून आहे तर एकलीय रतीपासून, द्रौपदीपासून किंवा पत्नीपासून. 5चे 5 हे पुढे झालेले आहेत आणि त्यांचं जन्मस्थान दुसरं नाहीच, तेच जन्मस्थान आहे. एकाच जन्मस्थानातून उत्पन्न झालेले हे सगळे जण, हे सगळे गुण दासोपंत वर्णन करतात. विविक्तात्मबोध धाकला, विविक्त आत्मबोध, एकांतामध्ये आपल्याला स्वतःला जाणणं आणि बोधणं सुद्धा, ज्ञान घेणं देणं, हे सगळंच तो धाकटा आहे. काजो तया पाठी उपजला, द्वैत भाव स्फुरला, योग बळे तेणे. द्वैता भावा पाठीचा, आत्म्याला जाणायला गेलं की मग आत्मा, जीव आणि शिव वेगळे आहेत याची जाणीव होते. कशामुळे होते? जेव्हा शिव आणि जीव याची तुलना मनामध्ये व्हायला लागते. हे केव्हा? हा समाधीचा योग आहे. विविक्तात्म बोधा धाकुला, विविक्तात्म बोधाचा जेव्हा भाव येतो, ज्याला आपण स्वतःला जाणणं म्हणतो, हे करायला गेलं, हे कोणाच्या तुलनेत करायचंय तर शिवाच्या तुलनेमध्ये जीवाशी करायचे. मी कोण? जीव. शिव कसा आहे, जीव कसा आहे, ही तुलना व्हायला लागते. हा आत्मबोध करत असताना या चिंतनातून उपजतं काय, निपजतं काय, कळतं काय, जाणवतं काय, तर मी जीव आहे आणि तो शिव आहे. आणि तो शिव निर्विकार आहे, कुठलाही विकार नाही, निराकार आहे, निरभिमान आहे. आणि मला मात्र आकार आहे, मी सविकार आहे, अभिमान आहे माझ्याकडे. हे सगळं कळल्यानंतर, जाणवल्यानंतर दासोपंत हा जो 2 साधनांच्या स्थितीतला प्रवास आहे, हा प्रवास तिथे सांगतायत आम्हाला. ते असं म्हणतात की विविक्त बोध आत्मज्ञानाच्या प्रवासामध्ये, आत्मज्ञानाचा अभ्यास करताना हे जाणवतं की जीवाला विकार आहेत, शिव निर्विकार आहे. आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे जाणवते ती त्याला अशी की जीव आणि शिव हे वेगळे आहेत. द्वैत भाव निपजला तया पाटी. हे चिंतन करायला गेलं, आत्मबोध करायला गेलं, स्वतःला ओळखायला गेलो की आपल्यातले विकार आपल्याला कळायला लागतात. तुकाराम महाराजांनी फार सुंदर एके ठिकाणी वर्णन केलेलं आहे या सगळ्या प्रक्रियेच, की मी स्वतःला जाणायला गेलो आणि माझ्या लक्षात आलं की कितीतरी विकार माझ्यामध्ये आहेत, तू मात्र याच्या परेस, याच्या पलीकडेस. आणि माझ्या लक्षात आलं की तुझ्यासारखं व्हायचं असेल तर हे विकार सोडून द्यावे लागतील, हे सगळं कापून काढावं लागेल. जसं दगडातून शिल्प घडावं तसं दगडातला निरुपयोगी भाग शिल्पकार बाजूला काढून टाकतो, तसे विकार बाजूला काढल्यानंतर अत्यंत सुंदर अशी आत्मतत्वाची मूर्ती घडेल. आणि जेव्हा विकार काढायचे तेव्हा दासोपंत इथं वर्णन करतात की पहिला भाव त्याच्यामध्ये उपजतो तो म्हणजे द्वैत भाव. त्याच्या लक्षात येतो की मी, जीव आणि शिव हे वेगळे आहेत. द्वैत भावा पाठीचा स्ववृत्ती विकासू पुत्रुतीचा. आणि मग जेव्हा हे लक्षात येतं, द्वैत भाव स्फुरतो, तेव्हा योग बळानी
तो जीव प्रयत्न करू लागतो की शिवासारखं व्हावं. आणि मग त्या परमस्वरूपाचा अभ्यास सुरुवात होतो. त्या परमस्वरूपाच्या अभ्यासामध्ये तया पाठीचा बुद्धिवंतू अन्वयात्मबोधू विख्यातो, त्याचाशी अन्वय लावण्याचा प्रयत्न सुरुवात होतो की शिवासारखं झालं पाहिजे. मला जर एकरूपत्व मिळवायचंय, आत्म्यामध्ये विलीन व्हायचंय, आत्मा कोण हे जाणायचंय. जर तो प्रत्यक्ष परमात्मा आत्मा आहे तर मला त्याच्यासारखं झालं पाहिजे. आणि मग त्याच्याशी अन्वय लावण्याचा या जीवाचा प्रयत्न, त्या जीवाची धडपड सुरू होते. आणि मग स्वरूपाला जाणण्यामध्ये, आत्म्याला जाणण्यामध्ये, त्याच्या स्वरूपात विलीन होण्यासाठी त्याची सगळी धडपड ही ज्ञानाच्या आधारानं सुरू होते. स्वरती यया हेतू पाचा जाणाते. आणि मग स्वतःमध्ये जे दोष आहेत ते बाजूला करून त्या पाचांना जाणण्याची धडपड, प्रक्रिया या ठिकाणी त्यांची सुरू होते. मग या प्रक्रियेमध्ये पुढे काय घडतं? फार सोपी करून ही प्रक्रिया सांगितली आहे बरं. पंचीकरण आपण जर वाचायला गेलो आध्यात्मिक पद्धतीनं तर मोठं जड लागतं ते. पण दासोपंतांनी ही प्रक्रिया इतकी उकलून सांगितलीये, जणू गुलाबाची एक एक, कमळाची एक एक पाकळी उकलत जावी तशी त्यांनी ती उकलत नेलीये. आणि ते पूर्ण उमललेलं फूल म्हणजे त्यातला मग कोश आणि आत्मा ते आपल्याला प्रत्यक्ष प्रचिती देतात, प्रतीती देतात. स्वरती स्वात्मयोगू तो निष्ठा. स्वरती स्वात्मयोगू तो निष्ठा. निष्ठे प्रपंचा भाव द्रष्टा. जेव्हा स्वरतीनं स्वात्म योगावरती तो येतो, योगाच्या बळावरती, ज्ञानाच्या बळावरती, मग तो कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे. तो योग कोणता हे मात्र दासोपंत गुपित ठेवतात. तुम्ही कुठल्याही योगानं त्याला भजा, त्याला आपलंसं करून घ्या. कुठलाही योग, त्यांनी विशिष्ट अशा योगाचा इथे मात्र उल्लेख नाही केलेला. पण निष्ठा मात्र सगळीकडे महत्वाची आहे, भाव मात्र सगळीकडे महत्वाचा आहे. तुम्ही कर्मयोग करा, तुम्ही ज्ञानयोग करा, तुम्ही योग बळानं त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. कोणतंही योगाचं साधन, माध्यम तुम्ही वापरा, पण स्वरती जर तुम्हाला व्हायचं असेल तर दासोपंत वर्णन करतात, निष्ठा महत्वाची. निष्ठे प्रपंचाभाव द्रष्टा. प्रपंचाचा अभाव निष्ठेनं तुमच्यामध्ये ती दृष्टी येते. तो जो भाव आहे तो भाव तिथं उत्पन्न होतो. विविक्त ज्ञानी तो कट्टा कैसा नव्हे. आणि मग एकांतामध्ये आत्मस्वरूपाचं ज्ञान जेव्हा त्याला होतं, प्रपंच हा आभास आहे, प्रपंचाचा अभाव आहे, प्रपंचाभाव असं वर्णन त्यांनी केलंय. जेव्हा त्याला हे ज्ञान होतं, तो द्रष्टा होतो, त्यावेळेला प्रपंचाभावे आत्मरती. प्रपंचाचा अभाव, प्रपंच आभास आहे याचं ज्ञान झाल्यानंतर जेव्हा तो आत्मरत होतो, तेव्हा शुद्धात्मा विचरे प्रतीती. तेव्हा त्या शुद्धात्म्याचं जे विचरण आहे, वागणं आहे, त्याला प्रचिती येते. तेथे स्ववृत्ती बोधा उत्पत्ती ते कैसे न भावी. दासोपंत असं म्हणतात की जेव्हा आत्मभावानं, स्वरती योगानं, स्वात्मभावानं अनात्मसंबंधी तेथ दुसरे वेगळी कसफुरे.
स्ववृत्तीचा विकास होतो, अन्वयात्मबोध त्याला होतो, ते ज्ञान होतं, आत्म्याशी अन्वय साधण्याचं ज्ञान, आत्म्याशी अनुसंधान करून द्वैत भावाचा अद्वैत भाव करण्याचं ज्ञान, आणि तिथे त्याला निर्माण होतं, उपजतं, आणि त्यानंतर प्रपंचाचा अभाव आहे, आणि मग आत्मरत होऊन शुद्धात्मा विचरे, स्वरती निरभिमानू मिळे, तेथे वृत्ती समूह मावळे, स्वरूपो परमुतेणे काले सिद्ध होई. दासोपंत वर्णन करतात की प्रपंचाचा अभाव असण्याची दृष्टी त्याला जेव्हा मिळते, जेव्हा तो द्रष्टा होतो, तेव्हा स्ववृत्ती बोधा उत्पत्ती ते कैसे न व्हावी. स्ववृत्तीच्या बोधाची उत्पत्ती ती होणारच कशी नाही, ती होईलच. किंबहुना निश्चयात्मक बुद्धीने ते सांगतात की त्याला इथे स्ववृत्ती बोध होतो आणि त्यानंतर स्वरती निरभिमानू मिळेल. त्याचा अहंकार गळून पडलेला असतो, त्याचे सगळे वृत्ती समूह मावळे, तेथे वृत्ती समूह मावळे. इथे एकूणच सगळ्या वृत्ती समूहांचा त्यांनी उल्लेख एकत्रितपणे केलेला आहे. कितीतरी वृत्ती आहेत ज्यांना आपण षड्विकार म्हणतो, ते सगळ्या वृत्ती आहेत, आणि त्या सगळ्या वृत्तींचा समूह ज्याला आपण षड्विकार म्हणतो, 6 किंवा त्याचे आणखी त्याच्या परी अनेक दासोपंतांनी ज्या वर्णन केलेल्या आहेत पूर्वीही, त्या सगळ्याच्या सगळ्या सर्व वृत्तींचे समूह, त्याचा अभिमान, हे सगळं तिथं गळून पडतं, मावळतं, आणि मग स्वरूपाचं परमज्ञान त्याला तिथं होतं आणि तो सिद्ध होतो. स्वरूपो परमुतेणे काले सिद्ध होय. आणि त्या काळात, त्यावेळी, त्या स्थितीला तो सगळ्या वृत्तींचा त्याग करतो, निरभिमान वृत्ती त्याची होते, आणि अशा वेळेला तो सिद्ध होतो. असं दासोपंत या ठिकाणी या युद्धाचं वर्णन करताय. पुढेही वर्णन आहे, ते काय आहे? स्वप्रकाशे केवळे सर्व आत्मात हे कैसे न कळे. आणि मग स्वतःचा स्वप्रकाशे केवळे, त्याला ज्ञान होतं जीवाला, आणि मग त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये स्वप्रकाशे केवळे, सर्वांच्या ठाई तो परमात्मा आत्म्याच्या रूपानं वसलेला आहे. ते कसं काय नाही कळणार? ते कळेलच. ते कैसे न कळे, कळणारच आहे, ते त्याला समजून येतं. आणि म्हणून स्वरती स्वप्रकाशू मिळे अनयागे. आणि म्हणून मग त्याला नंतर स्वतःच्या आत्मज्ञानाच्या प्रकाशामध्ये हा संपूर्ण बोध होतो. त्याच्याच बुद्धीने तो त्याला होतो. तो कसा, पुन्हा एकदा तो टप्पा त्यांनी सांगितलाय, ज्याला आपण इतक्या संपूर्ण विवरणाचं, निरूपणाचं सार म्हणूया. ते पुन्हा ते वर्णन करतात. विविक्त बोधापासून प्रपंच भाव दर्शन. त्याला अगोदर विविक्त बोध झाला, म्हणजे एकांतामध्ये बोध, त्यानंतर प्रपंचाभाव दर्शन. प्रपंच हा आभास आहे, त्याचा अभाव आहे, याचं त्याला दर्शन झालं. पुढे प्रपंचाभावे करून स्ववृत्ती उमटे. प्रपंच त्याचा अभाव हे आहे हे लक्षात आल्यानंतर स्ववृत्ती प्रकट झाली. स्ववृत्ती झाली या उपरमू. त्याला आत्मस्फूर्तीनं, स्ववृत्तीनं, स्वभावानं, स्वधर्मानं त्याची जाणीव झाली. आणि मग कळे निर्विकल्पो आत्मारामू. त्याला त्या आत्मारामाच्या निर्विकल्प समाधीची, निर्विकल्प स्वरूपाची, निर्विकार निर्गुण निराकाराची
जाणीव झाली, आत्मबोध सकळू भ्रमू आत्माची होय. आणि त्याला त्या आत्म्याचा बोध झाला. आत्मा राम कोण आहे, कळे निर्विकल्पू आत्मा रामू, मग आत्मबोधे सकळू भ्रमू आत्माची होय. हा सगळा भ्रम आहे. भास काय, अभाव काय, भाव काय, आभास काय, या सगळ्याचं ज्ञान त्याला झालं. आत्माराम, आत्मारामाचा बोध, त्यानंतर आत्मबोध, भास आभासाचा, त्याला भ्रम विभ्रम याचं ज्ञान, आणि त्यानंतर आपणच आत्मा आहोत. जो प्रत्यक्ष परमात्मा आपल्यात आहे तो आत्मा आणि परमात्मा वेगळे नाही याचं ज्ञान त्याला होतं. पण हे केव्हा होतं, तर पांडवांच्या मुलांच्या रूपानं दासोपंतांनी आत्मधर्म, विविक्तात्मबोध, आत्मयोग, द्वैताभाव बंधू ज्याला, आणि स्ववृत्ती विकास, आणि त्यानंतर स्वरूपान्वय प्रकाश, या 5 जणांना म्हणजे प्रतिबिंदू, श्रुतसेन, श्रुतकीर्ती, शतानिक, श्रुतसोमा, या 5 हे रूपक दासोपंतांनी बसवले. किती अचाट बुद्धीचा हा प्रयोग आहे हे आपल्या सहज लक्षात येईल की एखाद्याला एखादी उपमा देणं, एखादं रूपक 2-3 पात्रांचं असणं किंवा त्याचं वर्णन करणं, 5 पांडवांच्या पर्यंत ते ठीक होतं. पण पांडवांची ही मुलं आणि त्यांचं रूपक त्यांनी आज आपल्याला सांगितलंय. पुढे आणखी रूपक दासोपंत या सगळ्या युद्धाच्या संग्रामामध्ये करतायत. पांडवांच्या बाजूने लढणारे, कौरवांच्या बाजूने लढणारे हे सेनापती कोण आहेत, तर हे सगळे आत्मधर्म, आत्मयोग, विविक्त ज्ञान, विविक्तात्मबोध, द्वैत भाव बंधू, स्ववृत्ती विकास, स्वरूपान्वय प्रकाश, या गोष्टी किंवा हे आध्यात्मिक रूपक दासोपंतांनी या 5 पांडवांच्या मुलांवरती आज बसवलेलं आपण बघितलं. आणखी पुढे दासोपंत आणखी काय रूपक आम्हाला वर्णन करून सांगतायत आपण उद्या बघूया. खरं म्हणजे मी पुन्हा सगळ्या रसिक श्रोत्यांना स्मरण करून देऊ इच्छिते की आपण जे बघतोय ते ततश्वेतैर्हयेर युक्ते महतिस्यंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदधमतु. या श्लोकातल्या दिव्यौ शंखौ प्रदधमतु या 3 शब्दांवरचं हे आपण भाष्य गेल्या 2-4 दिवसापासून ऐकतो आहोत. आज इथेच थांबते. उद्या पुन्हा भेटूया. दासोपंतांचं हे रूपक किती मनोरंजनात्मक पद्धतीनं आणखी पुढे ते वर्णन करतायत ते बघू. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.